अगदी कमीत कमी वेळात म्हणजे घरच्या घरी आपण मस्त असा मऊसूत, जाळीदार आणि हेल्दी असा ब्रेड बनवणार आहोत. कारण काय आहे, आता मुलांच्या सुट्ट्या पण जवळ आलेल्या आहेत ना, तर असं घरचं काहीतरी करून ठेवावंच लागणार आहे ना सगळ्या आयांना. म्हटलं चला तर तुमची एक चिंता मिटवूया आणि असा हा जाळीदार आपला ब्रेड तयार झालेला आहे. आणि वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मी तुम्हाला एक विनंती करते, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी अर्धा कप कोमट दूध घेतलंय. अगदी आपल्या बोटाला सोचेल इतकंच गरम असावं. आता यामध्ये बघा एक चमचाभर म्हणजे 1 टेबलस्पून आहे ना, तो मी ड्राय इट्स घातलेला आहे. म्हणजे तेवढं भरून, तेवढं अगदी बरोबर होतं एवढ्या आपल्या ब्रेड बनवण्यासाठी. आणि 2 चमचे इथे मी साखर घातलेली आहे. साखर घातली ना मग आपलं हे ईस्ट असतं ना पटकन ॲक्टिव्ह होतं, त्याला खायला मिळतं ना. आता चांगलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिट आपण याला साईडला ठेवूया, म्हणजे ते पटकन असं ॲक्टिवेट होईल. चला आता आपण दुसरी तयारी करायला घेऊया. तर इथे मी परात घेतली. परातीमध्ये घेतलेला आहे 3 कप मैदा आणि वजनी म्हणाल तर हा आहे 400 ग्रॅम. तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल हं. एवढ्या पिठामध्ये मी ब्रेड आणि पाव पण बनवणार आहे. पाव ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार. अर्धा चमचा मी इथे मीठ घातले. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकतात. आता याला मिक्स करून घेऊया. असं हे घरच्या घरी करायला खूप छान वाटतं आणि मुलांनाही खरंच आवडतं हं. तुम्ही नक्की करून बघा असं. तर चला आता आपला मिक्स करून झालेला आहे मैदा मीठ घालून. आता यामध्ये आपलं ईस्ट बघा टाकायला घ्यायचं आहे, पण त्याआधी बघा किती छान असं ॲक्टिवेट झालेलं आहे. अगदी 5 मिनटात ॲक्टिवेट होतं. आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत. सगळं ईस्ट मी इथे घालून घेतलं, म्हणजे दूध आणि ईस्ट आपलं तयार केलेलं फर्मेंट केलेलं. आणि त्यानंतर मळायला घ्यायचं आहे. पण मळण्याआधी काय करायचं, सुरुवातीला ईस्ट घातलेलं दूध आहे ना ते मिक्स करायचं आणि अंदाजाने आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. अंदाजाने म्हणजे कसं, आता पहिले सुरुवातीला मी इथे 1 कपभर कोमट असं पाणी घेतलेलं आहे. कोमट घ्या, अजिबात जास्त गरम नाही आणि गार तर अजिबात घेऊ नका. आता मी इथे अर्धं घातलं आणि म्हणजे अंदाज घेत घेत आपण ही कणिक मळायची, म्हणजे हे पीठ आपल्याला मळायचं आहे. तर आता राहिलेलं मी अर्धं पण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा मळायला घेतलं. म्हणजे बघत जायचं की आपला हा डो कसा होतोय, म्हणजे पीठ कसं मळलं जातं आहे बघू शकता. आता अजूनही मला इथे पाण्याची गरज भासणार आहे, तर इथे मी पुन्हा अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. लक्षात असू द्या कोमट पाणीच वापरा. त्यामुळे काय होतं, आपलं ह्या ब्रेडचं पीठ छान असं फर्मेट व्हायला मदत होते. गार पाण्याने कसं हे फर्मेट नाही होणार लवकर आणि आपली रेसिपी पण बिघडेल आणि तुमचा डो तयार व्यवस्थित नाही झाला तर ब्रेड पण तयार नाही होणार. आता या पिठाला आपल्याला 8 ते 10 मिनिट चांगलं असं मळून घ्यायचं आहे. बघू शकता सारखं मी याला मळते आहे, हाताला ते चिटकतं आहे. तर आता यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे, तूप. मी इथे तूप वापरलं आहे, तुम्ही बटरही वापरू शकतात. माझ्याकडे आज बटर नव्हतं म्हणून मी तूप वापरले. तर आता इथे बघा मी 2 टेबलस्पून म्हणजे आपला हा पोह्याचा चमचा जर असेल ना तुमच्याकडे तो वापरलात तरी चालेल. अगदी ते 2 चमचे तूप मी घातलं आणि मळायला घेतले. बघू शकता अगदी मस्त असं मळता आलेलं आहे आणि असं आपण कट अँड फोल्ड म्हणजे पुढे आणि मागे करत करत मस्त असं हे पीठ मळायचं आहे. अशा पद्धतीने अगदी जोर देऊन देऊन मी हे पीठ मळून घेतलंय. एकूण मला 10 ते 12 मिनिट मला लागलेले आहेत. कदाचित थोडा कमी जास्त वेळ इकडे तिकडे होऊ शकतो. बघू शकता मस्त असा डो आपला तयार झाला आहे. आणि हे पीठ तयार झालं आहे ते कसं ओळखायचं, तर बघा असं अगदी पातळ व्हायला पाहिजे, कुठेही होल न पडता मस्त असं आपल्याला इथे ट्रान्सपरंट असं दिसायला पाहिजे. छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे. तयार झालेला डो आपल्याला फर्मेट करायला ठेवायचा आहे. तर इथे मी काय केलं, पोळ्यांचं भांडं असतं ना आपलं, म्हणजे गरम पोळ्या ठेवण्याचं, तर त्याला तेल लावून घेतलं आणि हे ब्रेडचं पीठ आपण इथे ठेवलेलं आहे. त्याला पण थोडंसं तेल लावून अगदी एकसारखं करून घेतलं. खालची बाजू पण चांगली दाबून घ्यायची, म्हणजे मग कसं एकजीव होतं आणि फर्मेट पण छान होतं. आता याला झाकण लावून ठेवूया. आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना, याला काही तुम्हाला एखाद्या कपाटात किंवा कुठे असं ठेवण्याची गरज नाही आहे, गरम जागी अगदी पटकन होईल. त्यामुळेच मी इथे पोळीचा डबा वापरला आहे. आणि बघू शकता अगदी 40 ते 45 मिनटात मस्त असं पीठ माझं फर्मेट झालेलं आहे. हिवाळ्याचे दिवस असतील तर याला 1 ते 1.5 तास हमखास लागतो हां. उन्हाळ्यामध्ये अगदी कमी वेळ लागतो. पीठ बघा किती छान असं फर्मेट झालेलं आहे, अगदी जाळीदार तयार झालेलं आहे. असं पीठ तयार झालं ना आपलं, तर ब्रेड पण खूप छान तयार होईल.
असं जाळीदार तयार झालं ना आणि छान फर्मेट झालं ना, मस्त असा जाळीदार आपला ब्रेड तयार होतो याच्यामुळेच. आता छान असं पंच मारून हवा काढून घ्यायची. आता हे सर्व पीठ मी काढून घेते आणि यातलं मला मात्र अर्धच वापरायचं हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं जेव्हा मी मैदा मोजला त्यावेळेस. तर बघा यातलं अर्धं मी काढून ठेवते आणि पुन्हा त्या भांड्यामध्ये ठेवून बाजूला ठेवते. आता मी एवढं काही त्याला झाकणार वगैरे नाही आहे. आणि आता आपल्याला ब्रेड करायचं आहे. तर ब्रेड करण्यासाठी काय करायचं, हा असा टीन मिळतो ब्रेडचा तो घ्यायचा, किंवा मग तुमच्याकडे एखादं पातेलं असेल हँडलिमचं ते पण वापरलं तरी चालेल, म्हणजे जर्मनचं पातेलं. तर म्हणजे पण त्याला कट करून घ्यायचं, ब्रेडसारखं होतं असं काही नाही. पण मला यासाठी नसेल ना तर हमखास वापरा हां, म्हणजे मुलं ना बघून अगदी छान खातात. तर आता बघा एकसारखी अशी थापून घेतलं म्हणजे पोळीसारखं. आणि दाबताना आता बघा मी आता रोल करते ना त्यावेळेस काय करायचं, प्रत्येक वेळेस जेव्हा आपण ते फोल्ड करतो ना त्यावेळेस असं पटकन चिटकवत राहायचं आणि दाबत राहायचं, त्यात हवा नाही जास्त जाऊ द्यायची. अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस ती बाजू चिटकवून द्यायची खालच्या त्या केलेल्या आपल्या तयार पोळीला. तर बघा असं जाडसर अशी पोळी आपण तयार केलेली आहे. अर्धं पीठ मी वापरलं आहे. तुम्हाला जर फक्त ब्रेड करायचा असेल तर 1.5 कप तुम्ही मैदा वापरलात किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. अशा पद्धतीने हा रोल मी तयार करून घेतला आहे आणि तेल लावून तयार केलेल्या टीनमध्ये आपण आता याला ठेवून घेतलेला आहे. अगदी व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. ठेवल्यानंतर याच्यावर ना मस्त गार्निशिंग करायचं. म्हणजे ना गार्निशिंग करायच्या आधी मात्र दूध लावून घ्यायचं. दूध लावल्यामुळे ना छान असा कलर पण वरती येतो आणि बेक पण होतो आपला ब्रेड. तर आता इथे बघा मस्त बिया टाकल्या आहे मी. इथे ना तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या बिया टाका. इथे मी तीळ वापरलेली आहे. असं बिया किंवा तीळ वगैरे टाकली ना तर गार्निशिंग छान केल्याने मुलं ना आवडीने खातील हां. आता याला आपण 30 मिनटासाठी पुन्हा फर्मेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आणि बघू शकता किती छान असा फर्मेट झालेला आहे. अगदी टीन पूर्ण भरून आलेला आहे. तर आता माझं ओव्हन ना ॲटोमॅटिक प्रीहीट घेतं. मग 200 डिग्री सेल्सिअसला मी प्रीहीट करून घेतलं आणि 30 मिनटासाठी मी याला बेक करायला ठेवलं. छान असा आपला हा ब्रेड बेक झालेला आहे. आणि आता आपण बघूया, खूप मस्त झालेला आहे. बघू शकता कलर पण एकदम एक नंबर आलेला आहे. वरची बाजू पण छान अशी बेक झालेली आहे. तर आता ही बेक झालेली बाजू जास्त कडक न होण्यासाठी काय करायचं, थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा तुम्ही बटर पण लावू शकतात. आता याला झाकून ठेवूया, म्हणजे ना आपल्या कडा अगदी व्यवस्थित सुटतील ब्रेडच्या आणि ब्रेड पण काढण्यास मदत होईल आणि स्लाईस पण अगदी व्यवस्थित करता येतील. तर बघा आता याला आपल्याला 10 मिनिट छान असं गार होऊ द्यायचं आहे. गार झाल्यानंतर याला आपण काढून घेऊया. वाव, एक नंबर मस्त असं झालेलं आहे. मी तर आता हात लावून बघितलं ना तरी असं स्पंज स्पंज कसा असतो अगदी तसं वाटत होतं मला. तर आता याला आपण डिमोल्ड करूया. थोडंसं आपण झाकून ठेवलं होतं ना, म्हणजे गारू दिलं ना, त्यामुळे बघा कडा अगदी पटकन सुटल्या आणि ब्रेड आपला अगदी अलगद खाली आलेला आहे. आणि बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे. आता बघा बघू अगदी मला आता स्पंजच वाटत आहे तो. सगळं प्रमाण अगदी योग्य घेऊन तुम्ही जर हा ब्रेड केला ना 100% ह्याच पद्धतीचा अगदी असाच होईल. बघू शकता किती स्पंज अगदी तयार झाला आहे ना. मी दाबते तरी तो त्याचा आकार परत घेतोय. सगळ्या बाजूने अगदी अगदी व्यवस्थित झालेला आहे. तर चला याला मस्त असं आता कट करून घेऊया आपण. कट करताना ना दातं असलेली सुरी वापरा, म्हणजे ना कट करायला अगदी सोपं जातं आणि स्लाईस पण अगदी एकसारख्या होतात आणि व्यवस्थित होतात. आणि त्यामुळे काय होतं, आपण सँडविच किंवा आपण एखादी काही टोस्ट तयार करतो, तूप वगैरे लावून मुलांना खायला देता येतात. आणि अशा स्लाईस असल्या एकसारख्या तर त्यांना पण बघायला म्हणजे कसं आहे, डोळे आधी खातात आपण खाण्याच्या आधी बरं का. तर मस्त अशा स्लाईस पण याच्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही अगदी हे माप घेऊन केलं ना तुमचा ब्रेड नक्की छानच तयार होईल. वाव, एक नंबर. बघू शकता किती जाळी आलेली आहे ना. आणि हा ब्रेड ना वर अगदी 3 ते 4 दिवस आरामात टिकतो. आणि पाहिजे ती रेसिपी आपल्याला म्हणजे पाहिजे ती छान असं चॉईसचं आपल्याला रेसिपी करून खाता येईल. घरच्या घरी तयार केलेला जाळीदार ब्रेड आणि बघा अगदी मस्त असा झालेला आहे, लुसलुशीत असा हा ब्रेड तुम्ही नक्की तयार करा. आणि तुमचा कसा झाला कमेंट नक्की करा. मुलांना आवडला ना की नाही ते पण सांगा. आणि तसंच लाईक करायला विसरू नका हां. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि उरलेल्या पिठाचे लादीपाव बघायला मात्र विसरू नका हां. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.